जो माणूस कुणी बघत नसताना मेहनत करतो तोच खरा विजेता बनतो. आणि मकर राशीच्या मंडळींनो, सप्टेंबर 2026 मध्ये तुमची हीच मेहनत रंग आणणार आहे. पण त्याआधी गोष्ट लक्षात ठेवा, या महिन्यात एक तारीख अशी आहे जिच्या आधी आणि नंतर तुमचं नशीब पूर्णपणे बदलणार आहे. ती तारीख कोणती आणि का, ते मी शेवटी सांगणार आहे, म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर. आजचा विषय आहे मकर राशी, सप्टेंबर 2026 राशी भविष्य. आरोग्य, शिक्षण, प्रेम जीवन, मॅरेज जीवन, करिअर आणि भाग्य सगळं डिटेलमध्ये सांगणार आहे. व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. मकर राशीचा स्वामी आहे शनी. सध्या शनी 3ऱ्या घरात आहे, राहू 2ऱ्या घरात, मंगळ 6व्या घरात, गुरु 7व्या घरात, सूर्य, केतू, बुध 8व्या घरात आणि शुक्र 9व्या घरात आहे. या सगळ्या ग्रहांचा तुमच्या आयुष्यावर काय परिणाम होणार आहे ते मी आता सांगणार आहे. सगळ्यात आधी बोलूया आरोग्याबद्दल. 7 सप्टेंबर पूर्वी त्वचेची संबंधित थोडी काळजी घ्यावी लागेल. स्किन इन्फेक्शन किंवा इरिटेशनची शक्यता आहे. डोकेदुखी, उजव्या खांद्यात थोडे स्नायू दुखणे असे किरकोळ त्रास जाणवू शकतात. पण घाबरण्याची काही कारण नाही. हे सगळे मायनर इश्यूज आहेत. शनी 3ऱ्या घरात असला तरी वाईट फळ देत नाही आणि शुक्र 10व्या घरात मालव्य राजयोग तयार करत असल्यामुळे रिकव्हरी उत्तम राहणार आहे. एकंदरीत आरोग्य चांगलं आहे. आता वळूया शिक्षणाकडे. 5व्या घराचा स्वामी शुक्र आहे आणि 3 सप्टेंबरला शुक्र 10व्या घरात प्रवेश करून पंचमहापुरुष राजयोग तयार करणार आहे. 3 सप्टेंबर नंतर तुमचं अभ्यासात मन आणि यश दोन्ही उंचावणार आहे. जर तुम्ही काही मोठा निर्णय घेण्याचा विचार करत असाल, एखादा कोर्स, एखादी परीक्षा, नवीन दिशा, तर हा महिना त्यासाठी अगदी योग्य आहे. गुरु 1ल्या घराकडे बघतोय. बुध 7व्या सप्टेंबरला 9व्या घरात जाणार आहे, म्हणून बुद्धी आणि ज्ञान दोन्हीची साथ तुम्हाला मिळणार आहे. परीक्षा असो व कोचिंग, हा महिना पूर्णपणे साथ देणारा आहे. आता येऊया सगळ्यांच्या आवडत्या विषयाकडे, प्रेमजीवन. 5व्या घराचा स्वामी शुक्र, जो प्रेमाचा कारकही मानला जातो, तो 10व्या घरात जाणार आहे. म्हणजे काय, ज्यांचा अजून कोणाशी प्रेम संबंध नाहीत त्यांच्यासाठी कामाच्या ठिकाणी कोणाशी तरी आकर्षण किंवा जवळीक निर्माण होऊ शकते. आणि ज्यांचं आधीपासून प्रेमसंबंध आहेत त्यांच्यासाठी हा काळ खूप सुखद आहे. कारण शुक्राची नजर 4थ्या घरावर पडते, म्हणजे मन, सुख आणि नात्यातील समाधान दोन्ही वाढवणार आहे. जर बोलणं बंद असेल, संवाद तुटला असेल, तर तो पुन्हा सुरू होण्याची शक्यता खूप चांगली आहे. बोलणं चालू होईल, बोलणं करत राहा. मॅरेज जीवन, लग्नाच्या बाबतीत बोलायचं झालं तर 7व्या घरात गुरु बसलेला आहे. मागच्या महिन्यात मी सांगितलं होतं की मकर राशीच्या मॅरेज जीवनामध्ये वैचारिक मतभेद होतात आणि हे खरंच आहे. कारण 7व्या घराचा स्वामी चंद्र आहे आणि चंद्र म्हणजे मन, सतत बदलणारा ग्रह. त्यामुळे तुमच्या जोडीदाराचा स्वभाव थोडा मूडी असू शकतो. आज काही बोलतील, उद्या विसरतील. पण गुरु 7व्या घरात असेपर्यंत नात्यात सकारात्मक राहणार आहे. एखादी सहल, एखादा मोठा प्लॅन, मुलाबाळांचा विचार या महिन्यात करायला हरकत नाही. आणि ज्यांचं लग्न ठरलेलं नाही त्यांच्यासाठीही लग्नाची शक्यता चांगली दिसत आहे. आता येतो सर्वात महत्त्वाचा भाग, भाग्य, करिअर आणि बिझनेस. हा भाग शेवटपर्यंत लक्ष देऊन ऐका, कारण इथेच खरी गंमत आहे. 9व्या घराचा स्वामी बुध 7 सप्टेंबरला स्वतःच्या 9व्या घरात म्हणजे भाग्यस्थानात प्रवेश करत आहे. हा योग वर्षातून एकदाच घडतो, जेव्हा बुध या स्थितीत भाग्यस्थानात असतो. म्हणजेच 9व्या घराचा स्वामी 9व्या घरात, 10व्या घराचा स्वामी 10व्या घरात, गुरु उच्चीचा, शनी 7.5 शिवाय 3ऱ्या घरात. हा महिना खरोखरच खूप शुभ आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, 7 सप्टेंबरपर्यंत थांबा, कारण तोपर्यंत बुध 8व्या घरात आहे आणि 8वं घर शुभ मानलं जात नाही. त्यामुळे कोणतेही मोठे काम, शुभ कार्य, नवीन सुरुवात, महत्त्वाची मीटिंग 7 सप्टेंबर नंतरच करा. करिअरबद्दल बोलायचं झालं तर 10व्या घरात मालव्य राजयोग तयार होते. शुक्र 3 सप्टेंबरला 10व्या घरात प्रवेश करतोय, म्हणजे प्रमोशनची शक्यता चांगली आहे. जे नोकरीच्या शोधात आहेत त्यांना नोकरी मिळण्याची शक्यता उत्तम आहे. गुरुची नजर 11व्या घरावर आहे, जे पैशाचं घर मानलं जातं.
म्हणजे आर्थिक फायदाही होऊ शकतो. जर तुम्ही ट्रान्सफर, बदल किंवा नवीन दिशेचा विचार करत असाल, तर हा महिना त्यासाठी उत्तम आहे. ऑफिसमध्ये राजकारण होत असेल, तर त्याकडे अजिबात लक्ष देऊ नका, कारण एकंदरीत ग्रहस्थिती खूप चांगली आहे. बिझनेस करणाऱ्यांसाठी 7 सप्टेंबर नंतर बुध 9व्या घरात आल्यावर व्यवसायात वाढ होण्याची शक्यता आहे. नवीन काही जोडायचं असेल किंवा विस्तार करायचा असेल तर नक्की करा. तर मंडळी, हा होता मकर राशीचा सप्टेंबर 2026चा संपूर्ण आढावा. आरोग्यापासून ते भाग्यापर्यंत एकंदरीत हा महिना तुमच्यासाठी खूपच सकारात्मक आणि संधींनी भरलेला आहे. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा, 7 सप्टेंबरची वाट बघा, कारण त्यानंतरच खरी गती मिळणार आहे. तोपर्यंत संयम ठेवा आणि आपल्या मेहनतीवर विश्वास ठेवा. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कॉमेंटमध्ये नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.